संवर्धन विभाग अकोले पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मार्फत पशुपालक ते पशु उद्योजक ही एक कार्यशाळा इथं आयोजित केली होती आणि त्या कार्यशाळेचाच एक भाग म्हणून आज जे चांगले पशु उद्योजक आहेत ज्यांचे ऑलरेडी डेअरी फार्म चांगले सेट झालेले ते दाखवण्याचा पण म्हणजे डायरेक्ट प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स शेतकऱ्यांना मिळावा म्हणून आपण आता ही व्हिजिट करतोय. आता आपण आहोत धुमाळ पाटील यांच्या गोठ्यावर. तर प्रवीणजी, आता आपण आपल्या गोठ्यावर आहेत. आपले टोटल सगळी जनावर किती आहेत? 100 जनावर. ओके. आणि कालवडींचं काय संगोपन आहे आता? म्हणजे कालवडी माझ्याकडं जणल्यापासून तर गाभण म्हणजे जणेपर्यंत सगळ्या कालवडी वेगवेगळे कप्पे केलेले. कप्पे केले म्हणजे वयानुसार तुम्ही त्यांचं ग्रुपिंग करून त्यांचं नियोजन करता. आता जर आपण इकडे जर कालवडी बघितल्या तर यांचा आपण बॉडी कंडिशन स्कोअर बघू शकतो, अतिशय उत्तम आहे. 4.5च्या आसपास बॉडी कंडिशन स्कोअर आहे. म्हणजे यांची जोमानी वाढ होते असं आपल्याला दिसून येतं. आणि इकडे मागे छोट्या कालवडीचा कप्पा आहे 3 महिन्यापर्यंत. या 3 महिन्याच्या पुढच्या असते 3च महिन्याचे. हा. आणि मग आपण त्याच्या पुढचा कप्पा पण आहे. तर असं वेगवेगळ्या कप्प्यात ठेवून यांनी आपल्या कालवडींचे संगोपन केलेले. कालवडींना मिनरल मिक्सर म्हणजे नमक जे कालवडींमध्ये एक नॅचरली चाटण्याची सवय असते, तर त्यामध्ये त्या एकमेकीला चाटतात, कान चाटतात किंवा हे टाळण्यासाठी त्यांनी सैंदा नमकचे जे मोठे मोठे खडे आहेत ते ठेवलेले, जेणेकरून ते त्यांची चाटण्याची जी सवय त्यांची ती जी हे ते भागण्यासाठी त्यांनी हे सोय केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो अतिशय उत्तम यांची वाढ झालेली आहे. आता सैंदा नमक काय माहितीये का, हे बेसिकली जे जुन्या काळात समुद्र एकदम आटल्यामुळे आणि ज्या ज्वालामुखीमध्ये जे काही जुने समुद्र होते ते आटले आणि त्याच्यावर माती पडली किंवा तिथं नवीनच पर्वत तयार झाला, त्यावेळेस समुद्राचं पाणी जे जमिनीखाली गेलं ते तिथं आटून त्यातले उष्णतेमुळे पाणी निघून गेलं आणि सगळे क्षार जमा होऊन हे सैंदा नमकचे खडे तयार होतात. आणि याच्यात मग फायदा काय, नॉर्मल मिठात आहे ना आपण फक्त सोडियम क्लोराईड आहे, पण हे याच्यात काय झालं, मातीत आणि जे काय आहे ते सगळंच त्याच्यात आहे. म्हणजे वेगवेगळे मिनरल होते ते पण त्याच्यात येतात. म्हणजे याच्यामुळे याला थोडा कलर वेगळा येतो, पिंकिश येतो. बाकी पण मिनरल याच्यात आहेत म्हणून सगळेच घटक मिळतील अशा पद्धतीने दिलेलं. हा. आणि हा, याच्यात काय होईल आता, यांना क्षार तर मिळतीलच पण ते चाटण्यामुळे जास्तीत जास्त लाळ तयार होईल. आणि लाळ तयार झाली की पचन चांगलं झालं की आपल्या सगळ्या जनावरांचे हेल्थच चांगली राहील. तर आपण बघतो यांच्या सगळ्यांच्याच म्हणजे एकदम बॉडी कंडिशन स्कोअर चांगला आहे, बॉडीचे कोट चांगला आहे, शायनिंग आहे. तर जर मिनरल सगळे व्यवस्थित भेटत राहिले तर शायनिंग पण चांगल्या पद्धतीने येते जनावर. रिपीट ब्रीडिंगचे त्यामुळे प्रमाण एवढं चांगल्या कंडिशन असलं होणार. आपण हे आता कालवणीच्या गाळ्यात जे दिसत आहे सेन्सर बेल्ट, याचा काय फायदा होतो तुम्हाला? तो जिओचा आहे ना, तो जिओचा टॅग आहे. पण एक साधारण त्याच्यामुळे काय होतं, गाय निघाली तर ती आपल्याला 1च मिनिटात आता आपण माझं आली लगेच कळतं. दुसरी गोष्ट आज मोबाईलला ऍपला म्हणजे तुम्ही गोठ्यावर नसले तरी तुम्हाला तरी मला मेसेज येतो की कुठली गाय कुठल्या किती नंबरची, मग भैयाला फोन करून सांगायचं डॉक्टरांना कॉल कर. ओके. हे माझे मित्र आहे वैद्य डॉक्टर, यांचं पण चांगलं योगदान आहे माझ्या गोठ्यासाठी. त्यांचा उल्लेख केलाच पाहिजे. टायमिंग येतो टायमिंगला कधी भरायचं ते सगळं याच्यामध्ये. आणि रेकॉर्ड किपिंग काय करता येते? रेकॉर्डिंग सगळं दुधाचं येतं ना याच्यापासून यापासून तर मिल्किंग पर्यंत सगळे तुमचे त्याचे रिमाइंडर देत राहत होते. 2 महिने झाले, 3 महिने झाले, पीडी करून घ्या, परत कधी जाण्याला आहे तिचं सगळं त्याचं पूर्ण हे देतात. फायदा काय होतो म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला ऍक्च्युअली काय झालं, गाई भरायची कधी त्याचा टायमिंग कळतो आपल्याला. याचं काय सकाळी बाया सांगून त्यावेळेस हे करायचं, आपण याचं आपल्या टायमात भरायचं. पण याच्यामध्ये आपल्याला ते सांगायचं किती पिरियड मध्ये भरायची, 21 तास 18 ते 21 तास तो टायमिंग द्यायचा. ते ग्रीन सिग्नल तेवढ्या त्या पिरियड मध्ये भरायची आणि त्याच्या रेट चांगला भेटला आपल्याला. हे कामाला आता चालू एवढे सगळे जण आहेत, तुम्ही एआय करतात, हे ब्रीडिंग वर काम करताय, तर तुम्ही काय काळजी एआय करण्याच्या दरम्यान या फार्मवर आल्यावरती घेता? आम्ही पूर्ण त्याचं फाईंग पासून म्हणजे कंटेनर पासून स्ट्रॉचं एकर पासून आपण त्याचं एबीएस हे वापरतो, WWS वापरले, CRVच्या अशा 3 याचे आपण इथं ब्रीडिंगचे हे केलेले आहे. आणि पूर्ण इनब्रीडिंग होऊ नये म्हणून पूर्ण त्याचा पहिल्यापासून डाटा ठेवलेला आहे. इथं आल्यापासून गोठा आल्यापासून त्याचा पूर्ण डाटा ठेवल्यामुळं आता गाई जवळजवळ 35 लिटर पहिल्यावर कालवड
35 लिटर पर्यंत याच्यामध्ये 35 प्लस आहे याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये 40 पर्यंत काय गेल्या पण सरासरी 35 याच्यामध्ये सरासरी बसलेले गायांच्या आता कालवड. सिमेंट्सची काळजी कशी घेता तुम्ही डाएट याच्यापासून तर गायपर्यंत येतात गाय आता आम्ही कंटेनर आहे ना. कंटेनर मधून हे करतो आपल्या संघातून स्ट्रॉ भेटतं आम्हाला. आम्ही इथे येऊन त्याचं थॉईंग करून आम्ही हे करतो. एवढा कमी वेळामध्ये जेवढं हे करता येईल तेवढ्या ह्याच्यात करतो. आता जो टॅग आल्यामुळं आम्हाला तो प्रॉब्लेमच राहिला नाही. आता कधी भरायचे हा प्रॉब्लेम राहिला नाही आमचा. तर बरेचदा शेतकऱ्यांना म्हणणं असं आहे का तुम्ही हे सेन्सर टाकून घ्या, सेन्सर बेल्ट टाकून घ्या असं. ते आता नक्की साहेबच देतील ना. रिपीटचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे. फक्त काही मिनरल डिफिशियन्सीमुळे असं तेवढं किंवा आमच्या याच्यामुळे जे लेट व्हायचं किंवा शेतकरी लेट सांगायचा याच्यामुळे तो प्रॉब्लेम याच्यामुळे राहत नाही. तो नॉर्मल शेतकरी आणि या गोठ्यावरच्या प्रॅक्टिस नियोजनात तुम्ही जेव्हा येता जाता साधारण काय बदल वाटतो इथे? साधारण यायचं जनरल हे 40-45% कन्स्ट्रक्शन रेट राहतो. पण आता यांच्या याच्यामुळे जो 70-75 पर्यंत रेट गेलेला आहे. आता हे टाकून अजून वर्ष झालं नाही आपल्याला नाही ना. 4 महिने झाले. तर पण मग चांगला आम्हाला त्याचा हे भेटला रिझल्ट भेटला. शासनाच्या दवाखान्यामार्फत पण आपण त्यांना सॉर्टेड सिमेंट दिलं. हा उपलब्ध करून दिलेला आहे. पुढे या ना. जे आपल्याकडं एबीएस पाठीमागं ब्रूट आलं होतं, परत आता सध्या एबीएस स्नोमॅन पण आलेलं होतं. तर याचा देखील यांनी चांगला आपल्या गोठ्यावरती चांगला उपयोग हे करून घेतलेला आहे आणि चांगलं त्यांना रिझल्ट म्हणजे जे कन्सेप्शन रेट पण आपल्याला चांगला मिळालेला आहे. आणि आमचे प्रकारचे सगळे काय अडचण नाही, सगळे व्यवस्थित राहिले. गाभण सेन्सर बेल्टचा फायदा हा आहे का गायची जे सगळी क्रिया चालती ते रुमेनवर चालते. रुमेन चालते बरोबर. रुमेन किती इम्पॉर्टंट आहे हे ह्या सेन्सरवरून कळतं. कारण गायीना जर आहे ना 550-600 मिनिटं जर रवंत केला तर ती 20 लिटर दूध देते. आणि तिनं जर 400 मिनिटं रुमेन केला रवंत केला तर ती दूध 15 लिटर देते. म्हणजे हा जो फरक पडतो हे कळण्यासाठी त्याला सेन्सरची गरज आहे. अन्यथा काय होतं या गोष्टी कळत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी ना हे सेन्सर वापरले पाहिजे.